नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक शासन निर्णय जाहीर होतो आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे संबंधित विभागाला वर्ग केले जातात आणि त्या विभागांना सूचना केल्या जातात की हे पैसे लाभार्थ्यांना पोहोचवावे। परंतु मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे जरी संबंधित विभागाला जरी मिळत असले तरी सुद्धा हे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही। कदाचित काही महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळत आहेत किंवा मिळाले आहेत, परंतु मित्रांनो, यापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर ते पैसे कोणत्या महिन्याचे जमा झाले या संदर्भात मेसेज येतात, परंतु आता मात्र त्या संदर्भात मेसेज येत नाहीत। त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली की सर, आम्हाला हे पैसे येतात पण पैसे कोणत्या महिन्याचे येतात हेच कळत नाही। तर हे आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे। तुमचे पैसे हे कोणत्या महिन्याचे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चालवणारी अतिशय महत्त्वाची योजना समजली जाते आणि या योजनेच्या आधारे यापूर्वी 600 रुपये यायचे, नंतर 1000 रुपये मिळाले, आता 1500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। कदाचित काही काळानंतर हे 5000 रुपये किंवा 6000 रुपये होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात राज्य स्तरावरती राज्यव्यापी बच्चू कडू भाऊसाहेब हे आंदोलन करत आहेत। त्यांच्या कार्याला आपल्याकडून सलाम, कारण ते आहेत म्हणून संजय गांधी निराधार अनुदान योजनेला चांगले दिवस येत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। कारण महाराष्ट्रामध्ये या योजनेसंदर्भात आवाज उठवणारे माणसं खूप कमी आहेत। तो एकच चेहरा सर्वांच्या समोर आहे, त्याला सपोर्ट केलं पाहिजे, कारण तो निराधारांचा दैवत जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। कारण मित्रांनो, स्वतः केसेस अंगावर घेऊन हा माणूस योजनेसाठी लढतोय। लक्षात ठेवा, काही नेते काय म्हणतात की आपल्या हक्कासाठी लढा, चला तुम्ही चला पुढे, आम्ही आहोत, पण हा एकच व्यक्ती असा आहे की तो व्यक्ती स्वतः केसेस अंगावर घेतोय, निराधारांच्या केसेस स्वतःच्या अंगावर घेतोय आणि स्वतः लढतोय। लढायला नाही सांगत, स्वतः लढतोय। हा एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। कारण जर समजा तुम्ही सहकार्य केलं तर नक्कीच तो माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि आपल्या हक्काचे जे 5000 आणि 6000 रुपये आहेत ते देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून यशस्वीपणे करू शकतो। बाकीच्या राज्यांमध्ये जर समजा आंध्र प्रदेशमध्ये जर 6000 रुपये दिले जातात तर महाराष्ट्रामध्ये का दिले जात नाही, हा महत्त्वाचा विषय घेऊन बच्चू कडू भाऊसाहेब हे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। त्यांना आपण पुन्हा एकदा सहकार्य करावे असं मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय। आपला मुद्दा असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात, परंतु ते पैसे कोणत्या महिन्याचे जमा झालेले आहेत हे कळत नाही। तर मी तुम्हाला स्क्रीनवरती एक पोस्टाचं जे अकाउंट आहे हे पोस्टाचं अकाउंट पूर्णपणे दाखवतो। त्या महिलेला कोणत्या महिन्याला कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत, कोणत्या तारखेला कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत हे सविस्तरपणे त्या ठिकाणी समजावून सांगतो। कारण जेणेकरून तुम्हालाही कळणार का बाबा आत्तापर्यंत तुम्हाला हे जे पैसे जमा झालेत हे कोणत्या महिन्याचे आहेत आणि तुमचे कोणते पैसे बाकी आहेत। कारण तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे स्टेटमेंट असणार आहेत, तर हेही स्टेटमेंट मी सांगितलेली स्टेटमेंट आणि ती स्टेटमेंट एकमेकांचं ताळमेळ बसतोय का बघायचं आहे आणि तुम्हाला कळेल की बाबा तुम्हाला आलेले पैसे कोणत्या महिन्याचे आहेत। चला तर स्क्रीनवरती जाऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या एका लाभार्थ्याचं स्टेटमेंट तुम्हाला दाखवतोय आणि त्या व्यक्तीला सर्व हप्ते नियमितपणे येतात आणि त्या व्यक्तीला आलेले पैसे हे कोणत्या महिन्याचे आहेत, यावरून आपल्याला कोणत्या महिन्याचे पैसे आलेले आहेत, कोणत्या महिन्याचे पैसे आलेले नाही हे या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला समजणार आहे। यासाठी या व्यक्तीला 18 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी 1500 रुपये आलेले आहेत। त्याचबरोबर पुढचा हप्ता हा 21 फेब्रुवारी, बघा 21 फेब्रुवारीला त्यांना 1500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि यानंतरचा पुढचा हप्ता हा त्यांना 6 मार्च 2025 रोजी या ठिकाणी 1500 रुपये जमा झालेले आहेत। त्याचबरोबर यांना 7 मार्च रोजी सुद्धा एक पुढचा हप्ता आलेला आहे 1500 रुपये, म्हणजेच 6 मार्चला एक हप्ता आला, त्यानंतर 7 मार्चला दुसरा हप्ता आला, असे हे 1500 रुपये त्यांना 6 मार्च आणि 7 मार्च या 2 महिन्यांमध्ये हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्याचबरोबर 29 एप्रिलला हा एक दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे 1500 रुपये आणि हा 29 एप्रिलला जो हप्ता आलेला आहे हा एप्रिलचा हप्ता हा महाराष्ट्रातील 80% लाभार्थ्यांना मिळालेला आहे। त्यानंतर परत काही दिवसानंतर म्हणजेच 6 मे 2025 रोजी
पुन्हा त्यांना 1500 रुपये हप्ता आलेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो या व्यक्तीला सर्व हप्ते नियमितपणे आलेले आहेत, परंतु आपल्याला जे हप्ते आलेले आहेत हे हप्ते आणि यांना जे आलेले आहे हप्ते यांच्या तारखा तुम्हाला मॅच करायच्या आहेत आणि जेणेकरून तुम्हाला जे पैसे आलेले आहेत हे पैसे कोणत्या महिन्याचे आहेत हे तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे कळणार आहे। त्यामुळे मित्रांनो आपल्याला पैसे जे आलेले आहेत हे पैसे कोणत्या महिन्याचे आहेत हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे कळणार आहे, कारण काही लोकांना मेसेज येतोय परंतु स्टेटमेंटच्या माध्यमातून त्यांना कळत नाही। त्यामुळे या व्यक्तीला या पद्धतीने जे पैसे आलेले आहेत या पद्धतीचे पैसे तुम्हाला देखील आलेले आहेत का, यावरून तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे आलेले आहेत हे कळणार। जर समजा तुम्हाला या ठिकाणी जर स्पष्ट कळलं नाही की बाबा सर ठीक आहे आम्हालाही सुद्धा स्टेटमेंटमध्ये 1500 हप्ते येत आहेत किंवा आम्हालाही मेसेज येत आहेत, परंतु आम्हाला नेमकं कळत नाही की पैसे हे कोणत्या महिन्याचे आलेले आहेत, तर मी पुढे एक चार्ट दाखवणार आहे आणि त्या चार्टच्या माध्यमातून ते ज्या तारखेला जे पैसे आलेले आहेत त्या तारखेनुसार ते कोणत्या महिन्याचे आहेत हे सुद्धा मी या ठिकाणी स्पष्टपणे तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायची आहे। व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा, इतरांना सुद्धा तुम्हाला ही व्हिडिओ शेअर करायची आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर अशा पद्धतीने हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये नियमित स्वरूपात येत आहेत। काही लाभार्थ्यांना येत नाहीत, का येत नाहीत, त्यांनी काय केलं पाहिजे याविषयी आपण डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। नक्कीच तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये नियमित येतील, कारण आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अडचणीत त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही, काय अडचण आहे नेमकी, तर ह्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे, म्हणजे या अगोदरचे पैसे तुमचे कधी येणार, पुढचे पैसे कधी येणार, ज्या लोकांचे पैसे थांबलेले आहेत त्यांचे पैसे कशा पद्धतीने चालू होतील, किंवा हयातीचा दाखला उत्पन्न दाखला सादर करायची गरज आहे का, किंवा या योजनेचे 5000 6000 कशा पद्धतीने होऊ शकतात, थकीत पैसे कधी येणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण त्या ग्रुपमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय। त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही मला वैयक्तिक माझ्याशी संपर्क साधू शकता, मी पर्सनल नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही, तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधू शकता, पण तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन होणं खूप गरजेचं आहे। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट सुद्धा तुम्हाला हवे असतील, तुम्हाला मी माहिती टाकल्याबरोबर लगेच कळावी, तुमच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करतोय। आता तुम्हाला मी एक चार्ट दाखवतोय आणि त्या चार्टच्या माध्यमातून पैसे जे आलेले आहेत त्या तारखा आणि ते महिने कोणते आहेत ते महिने सुद्धा या ठिकाणी मी एक्सप्लेन करून सांगतोय। चला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट मी तयार करून दाखवलेला आहे आणि या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना वाटप झालेले पैसे व त्याचे महिने या संदर्भात अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतोय, कारण मित्रांनो तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही या चार्टचा फोटो काढून सुद्धा तुमचं ट्रान्झॅक्शन आणि हे ट्रान्झॅक्शन एकमेकांना मॅच करून बघायचं, म्हणजे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की सर आम्हाला जे पैसे आलेले आहेत हे कोणत्या महिन्याचे पैसे आहेत तेच कळत नाहीत, तर या ठिकाणी 18 जानेवारी 2025 रोजी जो हप्ता आलेला आहे हा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे, लक्षात ठेवा हा डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे। त्याचबरोबर 21 फेब्रुवारी 2025 रोजी जो हप्ता पडलेला आहे हा जानेवारी महिन्याचा हप्ता आहे। त्याचबरोबर 6 मार्च 2025 रोजी जो हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तो फेब्रुवारी महिन्याचा आहे। त्याचबरोबर 7 मार्च 2025 रोजी जो हप्ता आलेला आहे हा मार्च महिन्याचा हप्ता आहे, लक्षात ठेवा कोणत्या महिन्याचा, मार्च महिन्याचा। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी 29 एप्रिल हा जो हप्ता आहे हा बऱ्यापैकी म्हणजे 80% लोकांना हा हप्ता जमा झालेला आहे, तो एप्रिल महिन्याचाच आहे, म्हणजे जो एप्रिल महिन्याच्या 29 तारखेला जो हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तो एप्रिल महिन्याचाच आहे। त्याचबरोबर 6 मे 2025 रोजी जो हप्ता जमा झालेला आहे हा मे महिन्याचा हप्ता आहे, लक्षात ठेवा हा कोणत्या महिन्याचा हप्ता आहे, मे महिन्याचा हप्ता आहे। अशा पद्धतीने मित्रांनो हा डिसेंबर महिना, जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, मार्च, एप्रिल आणि मे हे जे हप्ते जमा झालेले आहेत हे हप्ते कोणत्या तारखेचे आहेत हे तारीखसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। हा पहिला हप्ता आहे, लक्षात ठेवा हा आहे पहिला हप्ता, त्यानंतर हा दुसरा हप्ता, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा हे 6 हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये व्यवस्थित जमा झालेले आहेत। ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे जे महिने आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरला डीबीटीचं थोडासा प्रॉब्लेम आला, डीबीटी ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हे पैसे येतील, नाहीतर येणार नाही असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं। त्यामुळे डिसेंबरपासून ज्यांनी डीबीटी ॲक्टिव्ह केली, लिंक केली, तर डिसेंबरपासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि आत्ता जो चालू आहे तो मे
हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या पद्धतीने जमा झालेले आहेत। तुम्ही हा चार्ट आणि तुमचे ट्रान्झॅक्शन एकमेकांना मॅच करायचं आहे। यावरून तुम्हाला कळणार आहे की तुमचे पैसे कोणत्या महिन्याचे खात्यात जमा झालेले आहेत, कोणत्या महिन्याचे पैसे येणं बाकी आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे।